हॅलो एव्हरीवन. सो आम्ही चाललोय आज बीच कॅम्पिंग करायला अलिबागला. कोणत्या बीचवर चाललोय मग? रेवदंडा बीचवर बीच कॅम्पिंग करायला. आणि आज तारीख आहे 6 एप्रिल आणि आत्ता सकाळचे वाजलेत 7:05 आणि इथे आम्ही मानखुर्दच्या ब्रिजवर ट्रॅफिकमध्ये अडकलोय. ऑन द वे भेटूया. गणपती बाप्पा मोरया. आता वाजले 7:17. आत्ताशी ट्रॅफिक सुटली आणि आता आपण लागलोय वाशीच्या ब्रिजवर. हा सरळ आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आपण चाललोय लेफ्टला. चल जायचं जुन्या रोडने, मुंबई गोवा जुना हायवे. तर आपण चाललोय रेवदंडा कॅम्पिंगला. तर तिथला चेक इनचा टाइम आहे 4 वाजता. तर म्हणून आपण सकाळी निघालेलो. तर बोललो कुठल्या तरी देवदर्शन करून निघायचं. म्हणून आम्ही जाणार होतो शेडूंगला. तर आम्ही टाकली गाडी दुसऱ्या रस्त्याने आणि ती सीन झाला की तो ऑपोजिट लेनला होता. ऑपोजिट लेनला जाऊन पण आम्हाला वाटलं तो महागणपती आहे, म्हणजे मोठं मंदिर असेल. तर तिथे गेलो तर असं म्हणजे त्याचं नॉर्मल मंदिर असतं तसं होतं. मग बोललो तिकडे नको जायला. आता परत चाललोय. तर आता पूर्ण फिरून आलो. म्हणून टाईम किती झाला आहे आता? 9:30 इथेच झाले. अजून आम्ही पोहोचलो पण नाही. तर मग बोललो डायरेक्ट अलिबागलाच जायचं. आता रोहनबाईला गाडी दिली आहे. रोहनबाई चालवते. चला आता बघूया कधीपर्यंत पोहोचतोय अलिबागला. आता गाडी साईडला लावून आलो इथे वडापाव घ्यायला, जरा नाश्ता केला. टेस्ट बघा रे कसं आहे. टेस्ट बघा लवकर कशी टेस्ट आता सांगतो. खाऊन बघा. थोडी चटणी घ्या हिरवी. गरम गरम आहे. अरे तू मीठा नाही. चटणी गोड आहे. गोड चटणी आहे. मिक्स आहे. चांगले वाटले तर अजून एक रिपीट वडापाव आणि भजी पण. एक प्लेट भजी पण. वडापावची चटणी अशी ग्रीन वाटेल तर आपल्याला वाटेल तिखट आहे, पण आहे गोड. टेस्ट चांगली आहे. टेस्ट कशी आहे? मस्त आहे. स्वादिष्ट. भजी ट्राय करून बघूया. भजी पण चांगली आहे. भजी पण चांगली आहे. वडापाव खाल्ला. आता आलोय जरा सोडा आणि लिंबू सरबत प्यायला. उपासना ज्यूस सोडा. इथे समोरच आपण वडापाव खाल्ला आणि तिथे आपण गाडी लावली. वडापाव खाऊन झाला. आता आम्ही आलोय ज्यूस प्यायला. वडापाव कितीचा होता? 15चा वडापाव होता. मी आता ज्यूस घेतो. याचा कलर का वेगळा दिसतो? निळावाला एसीवाला आहे का? घेतला लिंबू सरबत. घेतला लिंबू सरबत. कुठला तो फ्लेवर कोणता आहे? ब्लूबेरी सोडा, जलजिरा सोडा. नाश्ता ज्यूस करून आले. पोरं गाडीत बसतच नाही. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट चालू आहे अजून. चला ना बाबा अलिबागला जायचंय. इथेच थांबायचंय. फोटोग्राफर किरण. चला रे लवकर चला. फोटोग्राफर किरण. गाडी लवकर फोटो काढतोय. भागो. हे बाहेर टोन लॉक आहे गाडी. हे बघ रस्त्यामध्ये हायवे मध्ये असं होतं. इथे पट्टी उडून गेली. सब ओपन कर. गणपती बाप्पा मोरया. चलो. नागाव वगैरे या साईडला अलिबाग सरळ आहे. अलिबाग सिटी मध्ये आलोय. ते शिवाजी महाराजांचा पुतळा इथे. चाललोय बीचवर. आता त्या आलोय. आता त्यांनी पार्किंगचे आपले 50 रुपये घेतले. अलिबाग नगर परिषद. तर इथे पार्किंग लावतोय. हॉटेल वगैरे आहे इथे बाजूला. लेफ्टला बीच आहे. We are looking for parking here. त्या झाडांखाली बघ. इथं बघ.
मस्त झाडाच्या सावलीत पार्किंग केली आपण गाडी. आणि हा बघा अलिबाग बीच. अलिबाग बीच आता भरतीचा टाइम म्हणून पाणी पूर्ण वरती आलंय. नाही तर या किल्ल्यापर्यंत आपण चालत जाऊ शकतो, एवढं पाणी नसतं इथे. रोहन तू किती वेळा आला इथे अलिबागला? या बीचवर सेकंड टाइम. कितने तू किती वेळा? सेकंड टाइम. फर्स्ट टाइम आपणच आलेलो ना. ओढ नव्हता ना तेव्हा? ओढ नव्हता तेव्हा. तुझा फर्स्ट टाइम आहे अलिबागला? फर्स्ट टाइम. आता फर्स्ट टाइम आला अलिबाग. असं अलिबाग बीच पेंटिंग चालू आहे इथे. सगळं पेंट करून इथे. मोबाईल चार्जिंगचे 20 रुपये. किती आंघोळीचे किती? 25 रुपये. 25 रुपये थंड पाणी आणि गरम पाणी 35 रुपये. आम्ही बोर्डला पाठवलाय मुतारीला चेक करायला किती रुपये. तो आता बाहेर आल्यावर कळेल किती रुपये होत आहेत मुतारीचे. थांबलो इथे. मस्त जागा आहे. हे झाडं आहेत पूर्ण. चेंजिंग रूमला पण 10 रुपये ना? चेंजिंगला पण 10 रुपये. जबाबदारी आमची नाही पर्स बॅग साठी. आमचा मेन प्लेअर आला एक्सपिरियन्स. फुकट आहे मुतारी. फुकट ना? फुकट आहे. हॅलो भाई मुतारी फुकट आहे. काम झालं येतो जाऊन. खरं ना? 40 किती? 40 वाला 4. दोन्ही वाला नसतो का पाणी? मला तेच रे. मलाई वाला घेतला तर 50 रुपये रे. हा गया किती? 40. तर त्या लोकांनी चेंज केलं. मी पण चेंज केलं पण शर्ट काढून टाकलं. आता मला की बीचवर पाण्यात उडी मारलं. तिथे बघा अशा राईड्स वगैरे. उंटाच्या राईड तिथे. तुम्ही काढा ना शर्ट. हो आलाय कशाला? अलिबागला आलाय कशाला? शर्टलेस व्हायला झालं ना. आता पाण्यात उडी घालू. ए मी खाली नाही बघत. मला सांगा. आरामात बघा डुबून जाल. गार लागायला लागलेला आहे. थंड लागायला लागलेला आहे. आता एक सीन झाला. किरण माझा फोटो काढत होता आणि फोटो काढताना त्याने इथे गॉगल ठेवलेला आणि जस्ट वाकला खाली आणि याचा गॉगल तिथे कुठेतरी पडला. आता शोधतायत सगळे मिळून हे कुठे पडला रे. कुठे इथे कुठेतरी पडला. आता भेटत नाही. किती रुपयाचा होता रे? गेले. हीच तर मजा आहे आमच्याबरोबर. कधी कोण येत नाही प्लॅन बनवलं तर. प्लॅन बनवलं तर भाई बोलतात आज आमचं अवेलेबल नाही. इथे चाललोय तिथे चाललोय. आम्ही भाई चौकत निघून आलो. आम्ही चौकात निघून आलो. असेच प्लॅन सक्सेस होतात रँडमली. याला रात्री कॉल केला उद्या जायचंय. बोलतो चल. हा ठीक आहे. झाली सुट्टी टाकली. आला उद्या आणि आता गॉगल गेला. याला असं बोलतात. बीचवरून मस्त खेळून फ्रेश होऊन आले. फ्रेश व्हायला गेलेलो तिथे शॉवरचे किती रुपये? 25 रुपये. 25 रुपयाला एक बादली. पाणी फक्त पाणी. ना साबण ना काय. आता आलोय जेवायला. हॉटेलमध्ये आलोय. हॉटेल आनंद विहार. आज 3 व्हेज आहे आम्ही आणि हा फक्त एक नॉन व्हेज आहे. मागवले 2 व्हेज चिली राईस आणि एक चिकन राईस आणि एक राईस थाळी मागवली. बघूया ऑर्डर कधी येतात. खाल्लंय ते घेतलं रे चिकन.
आलं हे काय वेज चिली राइस चाइनीज। आज चाइनीज और शाम को पनीर। वेज चिल्ली साठी पनीर होतं? नाही पनीर नाही, मंचुरियन। आम्हाला नाही बोलला तो पनीर। आपली पण डिश आली आहे। या डिशचं प्राइस काय होतं? 120। ही 120, चिकन चिल्ली राईस 130 हाफ, लॉलीपॉप। वेज चिल्ली राईस कितीला होतं? 150। हे 2 प्लेट 150। आपल्याला चांगलं आहे। एक गुलाबजाम पण आहे, चला खाऊया। आलंय मोठं मंदिर आहे इथे बालाजीचं। चाललोय रेवदंडाला आपल्या कॅम्पिंगच्या साईटवर। 4 वाजता तिथे आपलं चेक इन आहे। आता वाजलेत 2:21, अराउंड पाऊण तास लागेल आपल्याला पोचायला। लेट्स गो। आलो आता रेवदंडा किल्ला, इथून बेअरली 2 किलोमीटर आहे। हाच रस्ता बोलवतो रोंदूला मी, सिंगल गाडी जाते ना। आता इथे यांची पार्किंग कुठे शोधतोय। आपला मित्र किरण गेलाय, जाऊ दे चला। काय बोलले? सरळ जाऊ दे, चल सरळ। सरळ ना, इथे लावायचं। इथे आपली कॅम्पिंग आहे वाटतं, इथे आपली पार्किंग आहे गाडीची। इथे आता गाडी पार्किंगला लावली, इथे आलं रजिस्ट्रेशन करायला। अशी पार्किंग आहे इथे। रजिस्ट्रेशन झालं, आता असा बँड दिलाय आणि कुपन्स आहेत। अशी टेंट आहे तिथे, आपल्याला टेंट तिथे देत आहेत। किरण गेलाय, एका टेंट मध्ये 2 जण राहतात। हे 2 आपल्याला दिलेत। भाई उकडते आतमध्ये, बघ ना। कर ओपन कर, वाफा बघ ना जरा जवळ ना। 2 ब्लँकेट आहेत, असं खाली चटई सारखं टाकून दिले। उशा पण आहे इथे मागेच बीच आहे। तर इथे जरा बीचवर चाललोय, असा बीच आहे। माझी इथे हालत खराब झाली आहे, बीचवर खेळताना जरा पाय लंगडला म्हणून लंगडत चाललंय। बघा इथून एक्झिट केल्या गेल्या बीच आहे, कॅम्प साईट वरूनच। बघा फोर्टच आहे, फोर्ट संपला संपला हा बीच। आता असं पाठून आलो, कॅम्पिंगचं साईड आहे आणि असं इथे मागे फोर्ट आहे। रेवदंडा बीच असा फोर्ट आहे आणि या फोर्टच्या आतमध्ये आपली कॅम्पिंग साईट आहे। आता आम्ही क्रिकेट खेळतोय गाडीवर बसून क्रिकेट खेळतो आता। हा माईने मारा फुल शॉट चौका। क्रिकेट घातली, हा यश आहे धोनीचा फॅन। यश ना, यश धोनीचा फॅन आहे। हा युट्यूबला, तुझं पण आहे? हा हे बोल्ड झाला, यश बोल्ड झाला माई सारखा। वेलकम ड्रिंक आलं इथे, अनलिमिटेड आहे, पाहिजे तेवढं पिया। पितात आता इथे गाडी आपली पार्किंगला आहे। चेंज करून घेऊया, ट्रॅक वगैरे घालूया आणि मग जाऊया परत कॅम्पिंगच्या इथे।
ओपन कर. असं इथे मिसळ पाव आहे ना. हो. मिसळ पावचा भेटला अनलिमिटेड आहे. किरण आणि मी एकत्र बसलोय. ते पायाला पाय मुरगाळला आहे तर बर्फ वगैरे लावून शेकवलाय त्याला, तसंच ठेवलाय. गेम ऍक्टिव्हिटी चालू आहे. पासिंग द बॉल. ओके तो जरा मैडम सर के लिए 5 बॉल देना, उसके 5 बॉल दे दो जल्दी. ओके दिया ना. खुद के पैर पे खुद ने कुरानी मार ली. मेरा रोल क्या लाइक हो गया. एक स्टार्ट कीजिए. आपली प्रायोरिटी मॅच मध्ये. मॅच चालू आहे. कोहली बॅटिंग करते. किंग कोहली. हेलो वगैरे होत राहते. बॅटिंग परत फिटिंग करायला माहिती नाही. बफर वेजचं स्टार्टरचं कुपन. वेज येतोय आपण स्टार्टर. पनीर आहे पनीर. 1 2 3 4 5 6 7 8 9 इथने आम्हाला हे उतर स्टिक होतं आणि चाट टाक थोडासा वरती. चाट आहे. चाट अरे चटणी नाही चाट वरती आवड. बस चला. अबा याने किती घेतलं नाही मला. सगळ्यांना सेम क्वांटिटी आहे. कोणाला जास्त क्वांटिटी नाही. आला नॉनव्हेज घेऊन. नॉनव्हेज क्या व्हेज नॉनव्हेज दोन्ही. चलो वेजची लंच. एक पनीरची भाजी, छोलेची भाजी, जिलेबी. नॉनव्हेज मेरे को इतना छोटा क्यों दिया. मेरे को क्यों तोड़ा. हे प्लेट इतना सुका सुका क्यों है. गो खाऊया. त्याला आता लाईव्ह म्युझिक चालू आहे. लोफी म्युझिक लावले. सगळे इथे बसलेत. इथे आमचा टेंट आहे. आज आहे दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेत 6:23. मी काल मूवी शो वगैरे सगळं झालं. त्यानंतर झोपून गेलो. आता मीच एकटा फक्त उठलो आणि फ्रेश वगैरे होऊन अंघोळ वगैरे करून रेडी आहे. आणि आपले अजून 2 मित्र झोपले तिथे. हे आपले 2 टेंट होते. अजून झोपले. बाकी असा सकाळचा व्ह्यू आहे इथे. इथे मूवी शो झालेला. बीचवर जाऊन येऊया. इथे सगळे असे बसले. इथे बॉनफायर झालेलं. इथे लाईव्ह म्युझिक चालू होतं. आणि त्यानंतर रात्रीचं इथे मूवी स्क्रीनिंग झालेली. हा गेट काल बंद होता कारण पाणी पुढेपर्यंत आलेलं. मी शो
काल पाणी पूर्ण इथपर्यंत होतं रात्रीचं. हा सकाळचा व्ह्यू आहे रेवदंडा बीच. अरे तू कसं राहिलाय माझ्यावर? नाही इकडून येत सकाळी आम्ही तिघं सुटलोय. अजून एक जण आमचा आतला अजून झोपेत आहे. चाललोय इथे बीच एक्सप्लोर करायला. बीच मधला फोर्ट मागे येतो. इथे प्री वेडिंग वगैरे सगळ्यांसाठी चांगली जागा आहे. इथे पण आता प्री वेडिंगचं शूट चाललंय. पाठच्या किल्ल्यावर जाऊया जरा फोर्टवर. वरती चढतोय आता आपण. चलो. कुठे शिड्या होत्या? कुठल्या आतमध्ये होत्या? मी नाही बघितले ना. आपल्याला एक्सप्लोर करायची जागा नाही. लास्ट टाइम मी इथे आले होते म्हणून इथं घेऊन आलो. ऐका जास्त इथून व्ह्यू एक भारी दिसतो. तरी व्ह्यू पण काय भारी आहे. नाही हाच आहे. टॉपवर चढून आलो आता. तिथे लास्ट टाइम आलेलो 2021ला. इथेच बसून एकदा फोटो वगैरे काढलेला. आता तिथे आलो. मस्त जागा आहे. त्याच्यावरती व्ह्यू इथून एक नंबर दिसतो. बीच व्ह्यू. वडाचं झाड आहे. खूप जुनं असेल. याचे रूट्स पूर्ण खालीपर्यंत. हो इथे एक तोफ आहे. जुनी वाटते. प्राचीन काळातली. इतिहास. इथून डायरेक्ट तोफ. सकाळी आता सगळे रेडी होले. जाऊन फिरून बिरून आलोय. नाश्ता करायला बसलोय. नाश्ता करून लगेच पळायचंय मुंबईला. नाश्ता वगैरे केला थांबून. आता निघालोय. येऊ शकतो परत. सी बीच फोर्ट कॅम्पिंग वर्थ आहे. 999 मध्ये सगळं वर्थ आहे. गाडी काढतोय पार्किंग मधून. चलो बाय. निघालेत. वाजलेत सकाळचे 9:13. कसं वाटलं रे? वर्थ होतं ना? 999 वर्थ आहे. येऊ शकतो परत. जागा चांगली आहे. चलो चाललो. लॉट्स ऑफ मेमरीज घेऊन. बाय.